हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही इथे राहू शकत नाही. यावर लवकर काहीतरी तोडगा काढा आणि प्लीज निघा इथून. राधिका, राधिका प्लीज प्लीज घरी चल ना, मी तुला घरी नेण्यासाठी आली आहे. संवेदा काय बोलतेस? शनाया प्लीज, आता एक शब्दही बोलू नकोस, जरा थांब. राधिका चल ना घरी. नाही समिधा, अगं आता ती स्वतःहून तुला न्यायला आली तर तू का नाही जातेस? असं कसं? उद्या तुम्ही मला म्हणाल घराच्या बाहेर जा, मी जायचं. तुम्ही म्हणाल की यांच्या घरात जा, मी तिथे जायचं. प्रत्येक वेळेला किती अपमान सहन करू मी? ते काही नाही. तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जायची नाही. प्लीज मी नाही माफी मागणार. ठीक आहे, मग मी इथेच राहणार. अहो मग आमची सून इथं राहते तर मग आम्ही पण इथेच राहणार का? हो राधिका, दिस इज रॉंग. कुणीतरी रॉंग आहे हे सांगताना त्या माणसांना आधी राईट वागावं लागतं. गुरु किती विचार करतोयस? अरे म्हण ना सॉरी आणि संपव ना विषय, लोक बघतायत. सर, देयर इज नो अदर ऑप्शन सर. सुभेदार सर, मलाही असंच वाटतंय. तू काय या लोकांचे फालतू? शनाया बस, आतापर्यंत झालं तेवढं काही कमी नाहीये. आता जरा गप्प तरी बस. ओके ठीक. राधिका मला सांग, मी सॉरी म्हटलं तर तुम्ही जाल इथून? हा, मी शब्दाची पक्की. हा ठीक आहे ठीक. चल सॉरी, निघ. सॉरी म्हणून राहिले का उपकार करून राहिले? सॉरी कसं म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना? नाही म्हणजे असं नाही म्हणत सॉरी. पोलाइटली सर. आणि माफी मागताना हात जोडायचे असतात, ते लहानपणी तुला शिकवलं नव्हतं? नाही ना हो, सगळे तर संस्कार केले होते आईच्यावर. हो. पण हाच विसरला त्याला आपण तरी का करणार? विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोक जमायला लागली, आणखी जमतील, गर्दी होईल. उगाच सगळ्यांसमोर तुमची बदनामी नको. सुभेदार सर, राधिका वहिनी बरोबर बोलतायत. तुम्ही आता मागा, माफी मागा. ठीक. आय एम सॉरी. असं म्हणतात का सॉरी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.